9वी 10वी 11वी 12वी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे विटा मध्ये लोकप्रिय ठरलेली अकॅडमी आता तासगाव मध्येही श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स तासगाव। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshop for personality development, Olympiad exam, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजना ही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। सांगलीत गावठी पिस्तूल खरेदी विक्रीचा प्रयत्न अंगलट, गोळीबार झाल्याने एक जण गंभीर जखमी। सांगली ग्रामीण पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईत दोघे जण ताब्यात। सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गावठी पिस्तूलची बेकायदेशीर खरेदी विक्री करीत असताना अचानक गोळी सुटल्याने एक तरुण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे। या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास चक्रे फिरवून 2 सराईत गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल हस्तगत करण्यात आले आहे। काल शनिवारी दिनांक 2 मे 2026 रोजी सायंकाळी 7:45 वाजण्याच्या सुमारास इनामधामणी येथील विठ्ठल पाटील कॉलेजसमोर राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली। एका कारमध्ये बसून 3 तरुण बेकायदेशीररित्या पिस्तूलची विक्री व खरेदीचा व्यवहार करत होते। यावेळी पिस्तूलची तपासणी करत असताना अचानक त्यातून गोळी सुटली। ही गोळी खरेदी करण्यासाठी आलेल्या आदित्य कुमार अशोक नाईक वय 30 राहणार एकता कॉलनी सांगली याला लागली, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली। तपासादरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की यातील मुख्य आरोपी समर्थ संजय गायकवाड राहणार 100 फुटी रोड मिरज हा सराईत गुन्हेगार असून तो सध्या मोकामधून बाहेर पडलेला आहे। सांगली ग्रामीण गुन्हे प्रकटीकरण शाखेने सापळा रचून समर्थ गायकवाड याला ताब्यात घेतले। त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून बेकायदेशीर पिस्तूल जप्त करण्यात आले आहे। आदित्य कुमार अशोक नाईक वय 30 गोळी लागल्याने जखमी, समर्थ संजय गायकवाड राहणार मिरज अटक केलेला मुख्य आरोपी सुजय भोसले राहणार मिरज फरार आरोपी पोलीस शोध घेत आहेत। पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत धक्कादायक माहिती समोर आलेली असून आरोपीने हे पिस्तूल इंदूर मध्य प्रदेश येथून आणल्याचे सांगितले आहे। पिस्तूल कारमध्ये टाकून पळून गेलेल्या आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत। या यशस्वी कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक बी.ए. तळेकर, पोलीस उपनिरीक्षक गौतम सोनकांबळे, नितीन बाबर व त्यांच्या पथकाने केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन बाबर करीत आहेत। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क। खुश खबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही, पोट विकार, गुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला, मूळव्याधीशर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार, हार्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ।